नमस्कार उद्योजक मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण भेटायला आलेलो आहोत लातूर जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील बीबी पाटील कॅटल फीड प्लांटला। तर इथल्या एका शेतकऱ्याच्या मुलाने हा प्लांट चालू केलेला आहे। एकदम जबरदस्त पद्धतीने प्लांट त्याने सेट केलेला आहे आणि तो प्लांट सक्सेसफुली तो मार्केटमध्ये एकदम जबरदस्त पद्धतीने चालवत आहे। तर आपण आज या व्हिडिओ थ्रू पूर्ण प्लांट कसा चालतो, काय चालतो, 1 टन पर आवरचा हा प्लांट आहे। या प्लांट मधून आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत की कसा आहे प्लांट आणि कसा सेटअप असायला हवा, ब्रँडिंग कशी असावी, मार्केटला सेल आउट कसं करायचं, या व्हिडिओ थ्रू आपण पशुखाद्य निर्मिती व्यवसाय संदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत। तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा। जर कोणी इंटरेस्टेड असेल महाराष्ट्रातील कोणीही तरुण तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा किंवा आपल्या कंपनीला व्हिजिट करा आणि जाणून घ्या पशुखाद्य निर्मिती व्यवसाय संदर्भात संपूर्ण माहिती। किंवा तुम्हाला लाईव्ह डेमो पाहायचा असेल तर आपण कंपनी थ्रू तुम्हाला लाईव्ह डेमो देखील दाखवतो की प्लांट कसा रन होतो, काय होतो, रॉ मटेरियल कसं लागतं, काय लागतं, तर आणि फिनिश गुड हा प्रोडक्ट कसा बनवला जातो। पशुखाद्य वेगवेगळ्या पद्धतीचं मार्केटमध्ये आज पशुखाद्य निर्मितीचं किती मार्केट आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे। महाराष्ट्र आज 1 नंबरवर आहे दूध निर्मितीसाठी। जनावरांना लागणारा खुराक हा 100% सगळ्या जिल्ह्यांमध्ये तितक्या प्रमाणात लागतो। तर त्या पद्धतीने हा व्यवसाय आहे, तुम्ही जाणून घ्या आणि व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण पाहत आहोत आता 1 TPH एका तासाला 1 टन काढणारा प्लांट पूर्ण कसा असतो, ऑटोमॅटिक सेटअप। त्यामध्ये ऑटोमेशनसाठी लागणाऱ्या गोष्टी काय आहेत, ग्राइंडिंग, मिक्सिंग, पॅलेटिंग, कूलिंग, हा पूर्ण स्टेप बाय स्टेप कसा आपण करणार आहोत ते समजून घेणार आहोत या व्हिडिओ थ्रू। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पूर्ण जाणून घ्या 1 TPH कॅटल फीड प्लांट संदर्भात माहिती। तर सगळ्यात सुरुवातीला असा एक गड्डा बनवावा लागतो आपल्याला। या गड्ड्यामध्ये निमुळत्या आकारचा गड्डा बनवावा लागतो सिव्हिल वर्कने, जेणेकरून एकदाच तुम्ही पूर्ण रॉ मटेरियल याच्यामध्ये टाकू शकता 4-5 तासाचं मिक्स करून। त्यानंतर तुमचा येणार आहे हा एलिव्हेटर काय करणार आहे, तुमचं जे रॉ मटेरियल आहे ते रिसीव्ह करणार आहे, लिफ्ट करणार आहे। लिफ्ट केलेलं जे रॉ मटेरियल आहे ते तुमचं या ग्राइंडरमध्ये येणार आहे। या ग्राइंडरमध्ये आल्याच्या नंतर इथं याच्यामध्ये हॅमर्स असतात, ते हॅमर्स पूर्ण ग्राइंड करून घेतात। याच्यामध्ये असतात जाळी 1 mm, 2 mm, 3 mm, ज्या पद्धतीचा आपल्याला फिनिश गुड आउटपुट पाहिजे तसा पुढे आपल्याला तो मिळणार आहे यातल्या जाळीनुसार। या जाळीच्या नंतर जे आउटपुट निघतंय इथं तुम्ही मक्का भरडा देखील काढू शकता। इथूनच तुम्ही पॅक करून, जर तुम्हाला मक्का भरडा बनवायचा असेल फक्त, तर इथून देखील तुम्ही तो घेऊ शकता। त्यानंतर येते आपलं सेकंड एलिव्हेटर। या एलिव्हेटर मधून तुम्ही जे पावडर झालेलं पावडर फॉर्म मध्ये मटेरियल आहे ते या एलिव्हेटर थ्रू या स्टोरेज टँकला जाणार आहे। ते स्टोरेज टँक दिलेलं यासाठी आहे की मिक्सर जोपर्यंत मिक्स करतंय तोपर्यंत हा स्टोअर करणार आहे, मिक्सर जोपर्यंत मिक्स करेल तोपर्यंत हा स्टोअर करणार आहे। मिक्सिंग झाल्याच्या नंतर इथं स्लेट असणार आहे, ती स्लेट ओपन केली की परत वरचं मटेरियल खाली येणार आहे आणि मिक्सिंग झालेलं मटेरियल परत इथं वरी तुम्ही मॅन्युअली समजा काही मेडिसिन असतील, काही फूड ॲडिटिव्ह असतील, प्रिझर्वेटिव्ह असतील, जेणेकरून आपल्या फीडची क्वालिटी वाढवण्यासाठी आपण ह्या मिक्सरमध्ये रिबन टाईपचं मिक्सर आहे त्यामध्ये टाकून प्रॉपर युनिफॉर्म करू शकतो। तर त्या पद्धतीचं हे मिक्सर आहे। त्यानंतर येतं आपलं थर्ड इलिव्हेटर। मिक्सिंग झालेलं मटेरियल जे आहे ते इथं आपण हे दिलेलं आहे अशा पद्धतीचं। तर यामधून तुम्ही हे असं काढू शकता, मटेरियल निघते असं मटेरियल तुम्ही काढू शकता। आणि पुढून थर्ड इलिव्हेटर थर्ड इलिव्हेटरने ह्या परत मटेरियल जे आहे उचललेलं परत जाणार आहे तुमच्या 2 पॅलेट मशीनला। 2 पॅलेट मशीन आहेत 15-15 HP, एक मशीन 400 ते 500 किलोचं प्रोडक्शन देते। त्यानंतर ऑटोमेशनसाठी या ज्या पॅलेट्स आहेत, या पॅलेट्स एकदम गरम स्वरूपात असल्यामुळे याच्या पुढे आपण लावलेले आहेत असे बेल्ट कन्व्हेयर 2। तर ह्या बेल्ट कन्व्हेयरने मटेरियल जाणार आहे पुढचं तुमच्या मेन स्टोरेज टँकला। या पुढे ह्या स्टोरेज टँक मध्ये स्टोअर होणार आहे आणि ह्या स्टोरेज टँक मधून आपण परत ते मटेरियल तसंच खाली घेणार आहेत आणि कूलर थ्रू आपण पूर्ण व्हायब्रेट करत पूर्ण त्याला हे करणार आहेत, कूल करणार आहेत। तर या पद्धतीमध्ये तुम्हाला नंतर शेवटला अशी पॅलेट्स मिळतात। तर यांची ब्रँडिंग देखील अशी आहे, पाहू शकता तुम्ही, मक्का भरडाची ब्रँडिंग आहे ही आणि पशुखाद्याची 4 कलर मध्ये आहे, ती पण तुम्हाला दाखवतो। बीबी पाटील या नावाने यांचं पशुखाद्य कंपनी आहे आणि यांच्या ब्रँडचं नाव संजीवनी आहे, संजीवनी पशुहार। तर अशा पद्धतीने यांनी ब्रँडिंग केली आहे, एकदम जबरदस्त मार्केटमध्ये चालत आहे ही लातूरच्या। तर अशा पद्धती